नमस्कार. आज आपल्या समोर एका श्रोत्याने पाठवलेल्या काही नोट्स आहेत आणि हे प्रकरण मला वाटतं खूपच वेगळं आणि तितकंच रंजक आहे. हो, यात माणूस, त्याचा जीव, आत्मा आणि दुष्ट आत्मा यांच्यातील संबंधांवर एक सखोल असं काय म्हणतात त्याला धर्मशास्त्रीय विश्लेषण केलं आहे. आणि यातली विशेष गोष्ट म्हणजे हे जे विश्लेषण आहे ना, ते एका विशिष्ट कोरियन थिओलॉजिकल दृष्टिकोनातून आलेलं दिसतंय. अच्छा. कारण यात होन आणि योंग असे कोरियन शब्द वापरले आहेत. त्यामुळे आपण आजच्या चर्चेत म्हणजे त्याच चौकटीत राहून हे सगळं समजून घेणार आहोत. अगदी बरोबर. आणि या सगळ्या चर्चेच्या केंद्रस्थानी एकच प्रश्न आहे. मृत्यूनंतर एखाद्या माणसाचा जीव दुष्ट आत्मा किंवा आपण जसं म्हणतो भूत बनू शकतो का? हाच तो $1,000,000 प्रश्न आहे. हो. सिनेमांमध्ये, कथांमध्ये आपण नेहमीच हे पाहत आलो आहोत. पण या नोट्समध्ये या प्रश्नाचं उत्तर नाही असं दिलंय. आणि तेही अतिशय तर्कशुद्ध पद्धतीने. अगदी. चला तर मग हा युक्तिवाद नेमका काय आहे, तो कसा मांडला आहे, हे सविस्तरपणे उलगडून पाहूया. तर ह्या विश्लेषणाची सुरुवातच काही व्याख्यांपासून होते आणि मला वाटतं हाच या संपूर्ण युक्तिवादाचा पाया आहे. अगदी. या नोट्समध्ये 3 गोष्टींमध्ये स्पष्ट फरक केला आहे. पहिली गोष्ट म्हणजे माणूस, ज्याला होन म्हटलं आहे. म्हणजे आपला जीव किंवा सोल. हो, सोल. दुसरी गोष्ट म्हणजे देवदूत, ज्यांना यॉंग म्हटलं आहे, म्हणजे स्पिरिट किंवा आत्मा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे दुष्ट आत्मा, ज्याला दुरुन यॉंग म्हणजे अशुद्ध आत्मा किंवा अनक्लीन स्पिरिट म्हटलं आहे. हो, आणि हा फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे, कारण लेखकाच्या मते या 3 वेगवेगळ्या जाती किंवा कॅटेगरीज आहे. अच्छा, म्हणजे त्यांचं मूळच वेगळं आहे. अगदी. हे असं नाही की एक गोष्ट बदलून दुसरी बनते. जसं की सफरचंद बदलून संत्र होऊ शकत नाही, कारण ते मुळातच 2 वेगळी फळं आहेत. म्हणजे माणसाचा जीव आणि यॉंग म्हणजे आत्मा किंवा स्पिरिट या 2 पूर्णपणे भिन्न गोष्टी आहेत. एक मिनिटं थांबा. म्हणजे आपण जी नेहमी म्हणतो की माणसाच्या आत आत्मा असतो, ती कल्पनाच या दृष्टिकोनानुसार वेगळी आहे. हो. इथे जीव होन आणि आत्मा यॉंग या 2 वेगळ्या संकल्पना मानल्या आहेत. अगदी बरोबर. याला सोप्या भाषेत समजून घ्यायचं तर, समजा आपलं शरीर म्हणजे एक गाडी आहे. ठीक आहे. तर या नोट्सनुसार होन म्हणजे त्या गाडीचा ड्रायव्हर. हो, गाडी आणि ड्रायव्हर मिळून एक युनिट तयार होतं. पण यॉंग म्हणजे पूर्णपणे वेगळ्या प्रकारचं वाहन, जसं की विमान. ओके. आता गाडीचा ड्रायव्हर गाडीतून उतरून थेट विमान बनू शकत नाही, तो ड्रायव्हरच राहतो. बरोबर. हाच मूळ फरक लेखक सुरुवातीला स्पष्ट करतो. वाह! ही गाडी आणि ड्रायव्हरची कल्पना एकदम सोपी आणि स्पष्ट आहे. म्हणजे या तर्कानुसार जर माणूस म्हणजे ड्रायव्हर आणि दुष्ट आत्मा म्हणजे विमान या 2 वेगवेगळ्या गोष्टी असतील, तर माणूस मृत्यूनंतर दुष्ट आत्मा बनण्याचा प्रश्नच येत नाही. बरोबर. आणि ह्यालाच जोडून एक दुसरा तार्किक मुद्दाही मांडला आहे. कोणता? समजा आपण एक क्षणभर गृहीत धरू की माणूस मेल्यानंतर दुष्ट आत्मा म्हणजे दुरोइयोंग बनतो. तर मग न्यायाच्या दिवशी काय होईल? बायबलनुसार अंतिम न्यायाच्या वेळी जीव आणि शरीर यांना अग्नीच्या तळ्यात टाकलं जातं, केवळ आत्म्याला नाही. अच्छा. याचा अर्थ त्या दुष्ट योंगला न्यायासाठी पुन्हा होन म्हणजे जीव बनावं लागेल. ही प्रक्रिया म्हणजे थोडी विचित्र आणि तर्कहीन वाटते. म्हणजे ड्रायव्हर गाडीतून उतरून विमान बनला आणि मग कोर्टात हजेरी लावण्यासाठी त्याला पुन्हा ड्रायव्हर बनायला सांगितलं जातंय. अगदी. हे पटत नाही. म्हणजे सगळा खेळ या सुरुवातीच्या व्याख्यांवर अवलंबून आहे. हो. जर तुम्ही हे मानलं नाही की जीव आणि आत्मा या 2 वेगळ्या गोष्टी आहेत, तर पुढचा सगळा युक्तिवाद कोसळतो. ठीक आहे, हा पाया तर पक्का झाला. पण ह्याच तर्कामुळे एक मोठा प्रश्न निर्माण होतो. जर फक्त जीव किंवा होण म्हणजे तो ड्रायव्हर जबाबदार असेल, तर मग निर्णय घेण्याची शक्ती म्हणजे स्वतंत्र इच्छाशक्ती? हो, फ्री विल, ती फक्त त्याच्याकडेच असली पाहिजे. बरोबर? तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे. या युक्तिवादाचा पुढचा टप्पा हाच आहे. अच्छा. या नोट्सनुसार स्वतंत्र इच्छाशक्ती ही होणमध्ये म्हणजेच जीवामध्ये असते, आत्म्यात नाही. ओके. निर्णय घेणारा आणि त्या निर्णयाची जबाबदारी स्वीकारणारा हा जीव आहे. तो शरीराचा वापर करून पाप किंवा पुण्य करतो. म्हणूनच पुनरुत्थानानंतर त्या जीवाकडेच पापांची जबाबदारी येते आणि त्याला न्यायाला सामोरे जावे लागते. म्हणजे जीव हाच कर्माचा आणि न्यायाचा केंद्रबिंदू ठरतो. अगदी. याला आधार म्हणून नोट्समध्ये रक्ताद्वारे मिळणाऱ्या पापांच्या क्षमेचा संदर्भ दिला आहे. प्राण्यांचा जीव म्हणजे सोल किंवा नेफेश रक्तात असतो अशी एक संकल्पना बायबलमध्ये आहे. हो, लेव्हिये 17:11 मध्ये. बरोबर. जर रक्ताने पापांची क्षमा होत असेल,
तर याचा अर्थ पापाचा उगम जीवामध्ये आहे. बरोबर. कारण ज्याच्यात पाप आहे त्यालाच क्षमेची गरज असते. हे तर्कशास्त्र अगदी सरळ आहे. हो, पण इथेच एक गुंतागुंतीचा प्रश्न निर्माण होतो, ज्याचा तुम्ही आधी उल्लेख केला होता. तोच प्रश्न माझ्या डोक्यात फिरतोय. देवदूत जे आत्मा किंवा यॉंग आहेत त्यांच्यात तर स्वतंत्र इच्छाशक्ती होती ना? होती. त्यांनी देवाविरुद्ध बंड केलं. मग जर देवदूतांसारख्या आत्म्यांमध्ये स्वतंत्र इच्छाशक्ती असू शकते तर मानवी आत्म्यात ती का असू शकत नाही? हा थोडा विरोधाभास नाही वाटत? हा एक खूप चांगला आणि महत्वाचा प्रश्न आहे. खरंय, नोट्समध्ये यावर थेट उत्तर दिलेलं नाही, पण त्यातील तर्कावरून आपण एक अंदाज लावू शकतो. काय? लेखकाच्या मते देवदूत हे पूर्णपणे यॉंग आहेत. ते एक वेगळी निर्मिती आहेत. त्यांना शरीर नाही. बरोबर. त्यामुळे त्यांच्या बाबतीत स्वतंत्र इच्छाशक्ती यॉंगमध्येच असणार. पण मानवाची रचना वेगळी आहे. माणूस हा होन आणि शरीर यांचं मिश्रण आहे. म्हणजे देवाने मानवासाठी जी परीक्षा ठेवली आहे ती याच शारीरिक जीवनात आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय की नियम सगळ्यांसाठी सारखे नाहीत. देवदूतांसाठी वेगळे आणि माणसांसाठी वेगळे. या धर्मशास्त्रीय चौकटीत तरी तसंच दिसतंय. अच्छा. या युक्तिवादानुसार मानवाच्या बाबतीत देवाने स्वतंत्र इच्छाशक्ती आणि जबाबदारीची जागा होन म्हणजे जीवामध्ये निश्चित केली आहे. आणि याचं काही कारण दिलं आहे का? हो, याचं कारण म्हणजे मानवाची परीक्षा ही शारीरिक वासना आणि इच्छा असूनही देवावर प्रेम करण्याची आहे. त्यामुळे निर्णय घेणारा घटक हा जीव असणं महत्वाचं आहे. एक उदाहरण देऊ शकाल का? हो, याला असं समजू शकतो की एका कंपनीत सीईओकडे अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार असतात, जरी इतर मॅनेजर्सकडे काही प्रमाणात स्वातंत्र्य असले तरी. मानवाच्या बाबतीत हा जीव म्हणजेच होन तो सीईओ आहे. अंतिम जबाबदारी त्याचीच. ठीक आहे. म्हणजे हे प्रकरण थोडं गुंतागुंतीच आहे, पण मूळ मुद्दा हाच की मानवाच्या बाबतीत निर्णय घेणारा आणि जबाबदारी स्वीकारणारा हा जीव आहे. बरोबर. चला, आता पुढच्या टप्प्याकडे जाऊया. आपण पाहिलं की माणूस म्हणजे जीव म्हणजे तो ड्रायव्हर आणि शरीर म्हणजे गाडी. आता गाडी बंद पडली म्हणजे मृत्यू झाला. मग त्या जीवाचं काय होतं? या स्रोतानुसार तो झोपी जातो. हो. हे ऐकायला थोडं विचित्र वाटतं. झोपी जातो म्हणजे नेमकं काय? हो, ही संकल्पना सुरुवातीला विचित्र वाटू शकते. झोपी जातो याचा अर्थ असा नाही की तो घोरत पडतो. मग याचा अर्थ आहे की तो एका निष्क्रिय अवस्थेत जातो. तो मृत्यूनंतर लगेचच कुठे भटकत नाही, कोणाला त्रास देत नाही किंवा कोणतंही कर्म करत नाही. काहीच नाही. तो फक्त न्यायाच्या दिवसाची वाट पाहत असतो. मग तो पुण्यवान असो वा पापी, दोघांचेही जीव या झोपेच्या अवस्थेत जातात. पण असं का? याचं काही विशिष्ट उद्देश आहे का? नक्कीच. याचा थेट संबंध पुनरुत्थानाच्या संकल्पनेशी आहे. कसा? विचार करा, जर जीव मृत्यूनंतर लगेचच जागा आणि सक्रिय असता तर भविष्यात होणारे न्यायासाठीचे पुनरुत्थान ही कल्पनाच निरर्थक ठरली असती. अच्छा. तो तर आधीच जागा आहे. त्याला पुन्हा उठवण्याचा प्रश्नच येत नाही. झोपेतून उठवणे म्हणजेच पुनरुत्थान. बरोबर आहे. त्यामुळे न्यायाच्या दिवसाची प्रतीक्षा करण्यासाठी ही झोपेची अवस्था आवश्यक आहे. आणि याचमुळे तो दुसरा तार्किक मुद्दाही सुटतो ज्याबद्दल आपण बोलत होतो. कोणता? जर मृत्यूनंतर जीव भटकू शकला आणि पाप करत राहिला तर त्याच्या पापांची यादी वाढतच जाईल. हो. मग न्याशाच्या दिवशी त्याच्या कोणत्या कर्मांचा हिशोब करायचा? पृथ्वीवर असताना केलेल्या की मेल्यानंतर भटकताना केलेल्या? बरोबर. असं असेल तर मग देव न्यायी कसा ठरेल? शिक्षा वाढतच जाणार म्हणजे काय? अगदी बरोबर. झोपी जाण्याची कल्पना न्यायाच्या प्रक्रियेला सुसंगत आणि न्याय्य बनवते. यामुळे हे स्पष्ट होतं की पृथ्वीवरील या शरीरातील जीवन हेच परीक्षेचे आणि कर्माचे एकमेव क्षेत्र आहे ज्याचा न्याय केला जाईल. म्हणजे एकदा शरीर सुटलं की परीक्षा संपले. त्यानंतर तुम्ही नवीन उत्तरं लिहू शकत नाही. मला वाटतं यामागे एक मोठा उद्देशही दडलेला आहे जो नोट्समध्ये मांडलाय. कोणता? देवाने मानवाला शरीर का दिलं ज्यात वासना, इच्छा, राग, लोभ यांसारख्या भावना आहेत. हो. आणि तो उद्देश खूप महत्वाचा आहे. लेखकाच्या मते देवाचा एक उद्देश हे सिद्ध करणे आहे की या सर्व शारीरिक मर्यादा आणि वासना असूनही माणूस देवावर आणि इतरांवर प्रेम करू शकतो. हीच खरी परीक्षा आहे. अच्छा. जर जीव शरीराशिवाय भटकत राहिला आणि कर्म करत राहिला तर देवाचा हा मूळ उद्देशच पूर्ण होणार नाही. का? कारण मग ती परीक्षा शारीरिक मर्यादांमध्ये राहणार नाही. ती परीक्षा ड्रायव्हर गाडी चालवताना किती चांगला वागतो याची आहे, गाडीतून उतरल्यावर नाही. म्हणजे शरीर हेच कर्मक्षेत्र आहे. अगदी.
म्हणून शरीरात असताना केलेले कर्मच अंतिम न्यायासाठी ग्राह्य धरले जाते. ठीक आहे, मला वाटतं आता सगळे तुकडे जुळायला लागल्यात. हो. आपण सुरुवातीपासूनचा प्रवास एकदा पाहूया. सगळ्यात आधी आपण पाहिलं की माणूस म्हणजे हॉन म्हणजे जीव आणि दुष्ट आत्मा म्हणजे योंग म्हणजे स्पिरिट. आणि या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. सफरचंद आणि संत्र्यांसारख्या. बरोबर. त्यानंतर आपण पाहिलं की निर्णय घेण्याची शक्ती आणि कर्माची जबाबदारी ही हॉनमध्ये म्हणजे जीवामध्ये असते. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मृत्यूनंतर हा जीव कुठेही भटकत नाही, तर तो न्यायाची वाट पाहत झोपी जातो. म्हणजे निष्क्रिय होतो. हो. तर या सगळ्याचा निष्कर्ष अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. काय आहे? जर जीव आणि दुष्ट आत्मा या दोन वेगळ्याच गोष्टी असतील आणि मृत्यूनंतर जीव काही करूच शकत नसेल, तर मग मानवी जीव दुष्ट आत्मा बनण्याचा प्रश्नच येत नाही. बरोबर. तो तर्क पूर्णपणे नाकारला जातो. तुम्ही अगदी अचूकपणे सगळा युक्तिवाद एकत्र मांडला आहे. तोच या नोटचा अंतिम निष्कर्ष आहे. जीवाला कार्य करण्यासाठी, मग ते चांगलं असो व वाईट, शरीराची गरज असते. हो. बायबलमध्ये अशुद्ध आत्मे म्हणजे अनक्लीन स्पिरिट्स भटकत असल्याचा उल्लेख आहे, पण मानवी जीव म्हणजे ह्युमन सोल्स भटकत असल्याचा उल्लेख नाही. हे इंटरेस्टिंग आहे. हो. न्यायाचा आधार हा जीवाने शरीराद्वारे केलेल्या कर्मांवर असतो. त्यामुळे जीव शरीर सोडून एक स्वतंत्र, सक्रिय आणि दुष्ट अस्तित्व बनतो, ही कल्पना या धर्मशास्त्रीय चौकटीत बसतच नाही. म्हणजे माणूस होन आहे आणि दुष्ट आत्मा योंग आहे. आणि ते दोन वेगळे गट आहेत. ते एकातून दुसऱ्यात रूपांतरित होत नाहीत. खरंच. जीव, आत्मा आणि जबाबदारी यावरचं हे एक अतिशय गहन आणि विचार करायला लावणारं विश्लेषण होतं. हो. हे स्पष्ट आहे की हा संपूर्ण युक्तिवाद काही विशिष्ट व्याख्यांवर आणि धर्मग्रंथांच्या अतिशय सूक्ष्म वाचनावर आधारलेला आहे. अगदी. हे एखाद्या गणिती समीकरणासारखं आहे. कसं? जिथे तुम्ही सुरुवातीचे नियम मानले की उत्तर ठरलेलंच असतं. बरोबर. हा एक अतिशय पद्धतशीर युक्तिवाद आहे. तो काही मूलभूत व्याख्यांपासून सुरू होतो आणि त्यांना तार्किक निष्कर्षापर्यंत घेऊन जातो. प्रत्येक मुद्दा पुढच्या मुद्द्याला आधार देतो आणि एक सखन विचार मांडतो. आणि यात भावनिकतेला फारसा वाव नाही, सगळ्याभर तर्कावर आहे. हो ना. या संपूर्ण चर्चेतून श्रोत्यांसाठी एक शेवटचा विचार मनात येतोय. या नोट्समध्ये सातत्याने यावर भर दिला आहे की जीवाला कार्य करण्यासाठी, कर्म करण्यासाठी आणि न्याय मिळवण्यासाठी या भौतिक शरीराची नितांत आवश्यकता आहे. बरोबर. तर मग यावर विचार करा. जर आपली कर्मे आपल्या या भौतिक अस्तित्वाशी इतकी घट्ट जोडलेली असतील आणि हेच ते एकमेव व्यासपीठ असेल जिथे आपण निर्णय घेऊ शकतो, तर हा दृष्टिकोन वर्तमानातील आपल्या जीवनाचे मूल्य आणि जबाबदारीबद्दलची आपली समज कशी बदलतो? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे नैतिक निवडीसाठी, चांगलं किंवा वाईट वागण्यासाठी आपलं हे शारीरिक अस्तित्व हेच एकमेव क्षेत्र आहे, यावर हा दृष्टिकोन अधिक भर देतो का? आणि जर तसं असेल तर याचा आपल्या रोजच्या छोट्या छोट्या निर्णयांवर आणि कृतींवर काय परिणाम व्हायला हवा, यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.